हिंदू धर्मात महाशिवरात्री हा महत्त्वाचा आणि विशेष सण आहे. वैदिक कॅलेंडरनुसार महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीला साजरी करण्यात येते. यावेळी महाशिवरात्री बुधवारी 26 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस देवांचा देव महादेव यांना समर्पित असून या दिवशी भाविक उपवास करतात आणि भोलेनाथांची पूजा करतात. महादेवांची पूजा केल्याने दुःख दूर होते, राग आणि दोषांपासून मुक्तता मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे. यावेळी महाशिवरात्रीला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि शनी यांचा एक विशेष त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग आणि सिद्ध योगांचा संयोग मानला जातोय. या योगामध्ये पूजा केल्याने इच्छा लवकर पूर्ण होतात. याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी अमृत सिद्धी योग देखील आहे. या योगात केलेल्या कामांचे आणि उपवासाचे फळ अनेक पटींनी जास्त असते. शिवपुराणांच्या कथेनुसार महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. तेव्हा भगवान श्री विष्णू व ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली. तर दुसरीकडे असे म्हटले जाते, महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला. या त्यांच्या लग्नाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा आणि अभिषेक करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात. काश्मीर शैव धर्मात काश्मीर प्रदेशातील शिवभक्तांमध्ये या सणाला हररात्री किंवा हे रथ म्हणतात. संस्कृत पुराण साहित्यांपैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे. याविषयीची आख्यायिका अशी की महाशिवरात्रीला भगवान शंकरांनी तांडव नृत्य केले अशी ही एक आख्यायिका प्रचलित आहे. तर दुसरी म्हणजे एक शिकारी होता आणि तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खोडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरिण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण म्हणाले, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली, मला मार पण इतरांना सोडून दे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले. त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते. महाशिवरात्री दिवशी अनेक जण निर्जळी उपवास करतात, तर काही जण या दिवशी फळांचा आहार घेतात. मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता. हा हिंदू धर्मातील एक उल्लेखनीय सण आहे, जो जीवन आणि जगात अंधार अज्ञातावर मात करण्याचे स्मरण करतो. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात. प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकरांना अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात. शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतही प्रचलित आहे. शिवांचे स्मरण करून आणि प्रार्थना उपवास करून प्रामाणिकपणा, इतरांना इजा न करणे, दान, क्षमा
आणि शिवांचा शोध यांसारख्या नीतिमत्ता आणि सद्गुणांवर ध्यान करून हा सण साजरा केला जातो. तांदळाची खीर भगवान शिव यांना आवडते म्हणून भक्तांना प्रसाद म्हणून अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. धन्यवाद.